आज शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आलेली आहे. पीएम किसानचा ताजा हप्ता काही दिवसांपूर्वी जमा झाला आणि आता लगेच नमो शेतकरी योजनेचा पुढचा हप्ता सोडण्याची तयारी सुरू आहे. राज्य सरकारनं मोठा निधी मंजूर केला आहे आणि अधिकृत आदेश देखील जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे आता हा हप्ता थेट खात्यावर जमा होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. पत्रकारांशी झालेल्या चर्चेमध्ये राज्याच्या नेतृत्वाकडून सांगण्यात आलं की आजच काही वेळात राज्यातील 14 जिल्ह्यांमध्ये निधी जमा होणार आहे. मात्र यावेळी शेतकऱ्यांसाठी एक वेगळी अट ठेवण्यात आलेली आहे. आधीच्याप्रमाणे सर्वांना हप्ता मिळणार नाही, कारण यावेळी योजनेच्या वितरणासाठी नवीन नियम लागू केले गेले आहेत आणि त्यानुसारच पात्रता ठरवली जाणार आहे. या नव्या नियमांमुळे काल रात्रीपासून मोठी पडताळणी सुरू झाली होती. गावोगावी ग्रामसेवक, तलाठी आणि शेती विभागाच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून गुपितपणे तपास करण्यात आला. त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांची माहिती तपासून पाहण्यात आली आणि या तपासणीत हजारोंच्या संख्येने शेतकरी नियमांच्या बाहेर जात असल्याचं लक्षात आलं. त्यामुळे या सर्वांची नावे याद्यांमधून वगळली जाण्याची प्रक्रिया सुरू आहे. आता पुढे हप्ता तेवढ्याच शेतकऱ्यांना मिळणार आहे जे या 4 नव्या नियमांच्या चौकटीत बसतील. यावेळी 4 वेगळ्या याद्या तयार करण्यात आलेल्या आहेत. प्रत्येक यादीत तेच शेतकरी ठेवले जाणार आहेत जे पात्रतेची अट पूर्ण करतात. जे बसणार नाहीत ते थेट बाहेर जाणार. त्यामुळे अनेकांच्या नावावरून निशाणी काढली जात आहे असा अंदाज व्यक्त केला जातो. जर कोणाला हप्ता कायम ठेवायचा असेल तर 2 महत्त्वाची कागदपत्र देणं आवश्यक होणार आहे. या 2 कागदपत्रांशिवाय पात्रता मिळणार नाही आणि केवळ या हप्त्याच नाही तर पुढचे सर्व हप्ते थांबू शकतात. एवढंच नव्हे तर पीएम किसानमधील मिळत असलेले पैसेही अडचणीत येऊ शकतात, कारण राज्य हे सर्व रेकॉर्ड केंद्राकडे पाठवणार आहे. म्हणून कोणते नियम लागू आहेत, कोणती कागदपत्र आवश्यक आहेत, यादी कशा पद्धतीने तयार झालेली आहे आणि कोणते जिल्हे आज निधीसाठी निवडले गेले आहेत हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. जर हप्ता हवा असेल तर ही माहिती नीट समजून घेणं गरजेचे आहे. आज राज्यातील 13 ते 14 जिल्ह्यांमध्ये हा ताजा हप्ता जमा होणार असल्याचं अधिकृतरित्या सांगितलं गेलं आहे. तब्बल लाखो शेतकऱ्यांना 2000 रुपयांचा लाभ मिळू शकतो. सरकारच्या म्हणण्यानुसार निधी बँकांकडे हस्तांतरित केला गेला आहे आणि काही तासांत तो खात्यात जमा होईल. मात्र हेही सांगितलं जात आहे की हे पैसे सर्वांपर्यंत पोहोचणार नाहीत, कारण 4 ठोस नियम लागू झाले आहेत जे अपेक्षेपेक्षा कडक आहेत. या नियमांमुळे तयार झालेल्या याद्यांमधून मोठ्या प्रमाणात शेतकरी बाहेर पडलेले दिसतील. जेव्हा पडताळणीचा अहवाल वरिष्ठ पातळीवर पोहोचला तेव्हा अनेकांची नावे थेट वगळण्यात आली. जर कोणाचा पीएम किसानचा हप्ता अद्याप जमा झाला नसेल तर आवश्यक कागदपत्र पूर्ण केल्यानंतर तोही जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काहींना पीएमचे आणि नमो या दोन्ही योजनांचे पैसे एकत्र मिळू शकतात. म्हणजे 4000 पर्यंतची रक्कम मिळण्याची संधी निर्माण होऊ शकते. पीएम किसानचा निधी केंद्रातून येतो तर नमो शेतकरी योजनेचा निधी राज्य सरकारकडून येतो. त्यामुळे दोन्ही योजना वेगळ्या आहेत. याच कारणामुळे पडताळणी केंद्र आणि राज्य अशा दोन्ही पातळीवर केली गेली. ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, 7/12 उतारा विभाग अशा अनेक ठिकाणी अहवाल तपासण्यात आला. या तपासणीत असे शेतकरी सापडले जे मोठी शेती असूनही किंवा बागायती क्षेत्रात जास्त कमाई असूनही लाभ घेत होते. काहींच्या नावावर वाहनं होती तर काही अनेक योजनांचा एकत्रित लाभ घेत होते. यामुळे सरकारनं नवीन अटी लागू केल्या आहेत. पहिल्या अटीमध्ये उत्पन्नाची मर्यादा ठेवण्यात आली आहे. 5 एकरपेक्षा कमी जमीन असली तरी उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त असल्यास पात्रता नाकारली जाईल. बागायती क्षेत्रात असणाऱ्यांचं उत्पन्न अधिक असल्याचं दिसून आलं आणि त्यामुळे हे खाते नियमात अडकत आहेत. दुसरी अट जमिनीच्या क्षेत्राशी संबंधित आहे. तिसरी अट इतर योजनांचा एकत्र लाभ घेण्यावर आहे. चौथी अट बँक खात्याशी संबंधित आहे, ज्यात आधार लिंक आणि नावाचं जुळणं आवश्यक आहे. बँकेत किमान रक्कम असणं आणि इतर कोणतेही हप्ते चालू नसणंही महत्त्वाचं आहे. तुमचा हप्ता जमा झाला का ते कमेंटमधून कळवा. तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात तेही सांगा. आणि नवीन असाल तर पुढील अपडेटसाठी जोडून राहा.